यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। 44 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील जनसंघर्ष अर्बन निधीचे 3 संचालक अटकेत, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड संचालक प्रणित मोरे आणि साहिल जयस्वाल यांनी ठेवीदारांची 44 कोटींनी फसवणूक करून संचालक 9 डिसेंबर पासून बेपत्ता होते। या प्रकरणी ठेवीदाराच्या तक्रारीवरून 18 डिसेंबर रोजी दिग्रस पोलिसांनी प्रणित मोरे, साहिल जयस्वाल सह परिवारातील 5 संचालकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते। या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी दिग्रस पोलीस करत होते। अनेक दिवसापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता। अखेर 3 जानेवारी रोजी 1 वाजताच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील आरोपी साहिल जयस्वाल, अनिल जयस्वाल, पुष्पा जयस्वाल या तिघांना नागपूर येथून अटक केली असून 44 कोटींच्या फसवणुकी प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रणित मोरे आणि त्यांचे कुटुंबीय फरार आहे। त्याचा शोध पोलीस घेत आहे। अटक करण्यात आलेले पुष्पा जयस्वाल, अनिल जयस्वाल याची प्रकृती खराब असल्याने दिग्रस न्यायालयाच्या आदेशाने रात्री दोघांची वैद्यकीय तपासणी करून यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे। साहिल जयस्वाल याला दिग्रस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे। आज साहिल जयस्वालला दारवा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। तांत्रिक बाबी गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील 3 आरोपींना नागपूर येथून अटक करण्यात आले आहे। सदरची कारवाई पांढरकवडा पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर वैजने, API विजय महल्ले, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, अमित कुमार आणि स्थानिक गुन्हे शाखा दिग्रस पोलीस करीत आहे। MH29 मीडिया साठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस।